नमस्कार. वेलकम टू ऑल. बघा, जी ESIC ची जी रिक्रुटमेंट आहे 2024 ची, त्याबद्दल आपण जे इन डिटेल्स आहे, डिटेल्स जे महत्वाचं आहे, ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत आज. जसं की जे अप्लिकेशन फीज आहे, ते अप्लिकेशन फीज किती राहणार आहे ते बघणार आहोत. त्यानंतर ज्या काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या बघणार आहोत आपण. त्यानंतर जे एज रिलॅक्सेशन किंवा एज लिमिट ते किती आहे ते पण बघणार आहोत आपण कॅटेगरी वाईज. त्यानंतर आपण यामध्ये जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघणार आहोत आपण. त्यानंतर ज्या वॅकन्सीज डिटेल आहे, कॅटेगरी वाईज वॅकन्सीज डिटेल पण आपण बघणार आहोत. त्यानंतर ज्या नर्सिंग ऑफिसरच्या ज्या काही पोस्ट आहे, त्या पोस्ट आपण कॅटेगरी वाईज किती आहे ते आपण बघणार आहोत. आणि त्याचा स्पे स्केल या पूर्ण इम्पॉर्टंट डिटेल्स आहे आपण आज आपण बघणार आहोत. बघा, आधी पण आपण रिक्रुटमेंटची जी ऍडव्हर्टाइजमेंट आपण ते बघितली होती. पण यामध्ये आपण एक स्पेसिफिक बघणार आहोत, ज्या थ्रू आपल्याला जे आयडिया पूर्ण त्यामध्ये आपल्याला यामध्ये आपला आयडिया पूर्ण क्लिअर होणार. तर फर्स्ट बघा, ही जी रिक्रुटमेंट आहे कधी आली होती, ते 26 फेब्रुवारी 2024 ला आली होती. त्यानंतर आपल्याला माहितीच आहे की ही UPSC थ्रू जे ESIC आहे त्यांनी रिक्रुटमेंट काढलेली आहे ही. त्यानंतर बघा, यामध्ये बघू आपण अप्लिकेशन फीस किती राहणार आहे आणि इम्पॉर्टंट डेट. तर फर्स्ट बघा, ऑनलाईन आपल्याला कधी अप्लाय करायचं आहे. तर 7 मार्च 2024 ला आपल्याला ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे त्यासाठी. त्याचं रजिस्ट्रेशन लास्ट डेट किती आहे? 23 मार्च 2024 हे लास्ट रजिस्ट्रेशन डेट आहे. त्यानंतर बघा, फीज पेमेंट किती आहे? तर 27 मार्च 2024 आहे लास्ट फीज पेमेंट आहे. नंतर एक्झाम नोटिफाय लेटर, जेव्हा एक्झाम कधी राहणार ते नंतर आपल्याला ते इन्फॉर्म करणार आहे. त्यानंतर ऍडमिट कार्ड पण कधी येणार ते नंतर इन्फॉर्म करणार आपल्याला. ते नेक्स्ट आपण बघा, अप्लिकेशन फीस बघू आपण. जनरलची फीस किती आहे? 100 रुपये आहे. आणि जे कॅटेगरी मध्ये बसतात जसे ST SC आणि PH कॅन्डिडेट जे आहे त्यांना फीस नाही आहे. त्यानंतर बघा, पेमेंट मोड एक्झाम फीस कधी कधी राहणार आहे? म्हणजे आपलं ऑनलाईन पण राहणार आहे, डेबिट कार्ड पण राहणार आहे आणि ऑनलाईन बँकिंग थ्रू पण आपल्याला राहणार आहे. त्यानंतर एज लिमिट बघा, एज लिमिट किती राहणार? तर एज मॅक्सिमम एज 30 इयर्स, UR किंवा EWS जे राहतात त्यांना. तर मॅक्सिमम एज 33 इयर्स जे OBC आहेत त्यांना. त्यानंतर जे SC ST आहे त्यांचं 35 इयर आणि जे PWBD आहे त्यांना 40 इयर. तर असं एज रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर वॅकन्सी बघू आपण किती आहे. तर बघा, नर्सिंग ऑफिसर जनरल वॅकन्सी किती आहे? 892. त्यानंतर ओबीसीचे बघा, ओबीसीचे किती आहे? 446. त्यानंतर जे EWS आहे त्याचे 192 आहे. त्यानंतर SC SC चे 235. त्यानंतर ST चे आहे 164. त्यानंतर जे PH आहे त्यांचे आहे 168. आणि टोटल किती आहे? 1930 टोटल काय वॅकन्सीज आहे. त्यानंतर जो पे स्केल आहे तो पे स्केल राहणार आहे. 7 पे स्केल राहणार. तशा प्रकारचे हे इम्पॉर्टंट पूर्ण डिटेल्स इन्फॉर्मेशन आहे. बघा, आधी जे ऍडव्हर्टाइजमेंट आले त्यातील काही गोष्टी आपल्याला समजलेल्या नसतील, तर यामधून आपल्याला पूर्ण जे आहे पूर्ण गोष्टी समजायला येतं. जसं अप्लिकेशन फीस झालं, इम्पॉर्टंट डेट झालं, एज लिमिट झालं, एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये बघा, BSc नर्सिंग एनी रेकग्नाइज युनिव्हर्सिटी मधून पास आउट लागेल आपल्याला इंडियामधून. त्यानंतर GNM प्लस 1 इयर एक्सपिरियन्स, जो GNM आहे राहणार त्याला 1 इयरचा एक्सपिरियन्स राहणार फ्रॉम द इलिजिबिलिटी मोर आफ्टर रिलीज ऑफिशियल नोटिफिकेशन. तर अशा प्रकारची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे बघा. इन्फॉर्मेशन ही तुम्हाला समजलेली असेल, कारण का यामध्ये पूर्ण क्लिअर कट दिलेलं आहे. तर तुम्हाला जर समजा इन्फॉर्मेशन खरंच समजली असेल आणि ज्यांना ही इन्फॉर्मेशन समजली नसेल या रिक्रुटमेंट बद्दलचे, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि जर चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.